नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज मुलींच्या स्कूलला सुट्टी, इलेक्शन असल्यामुळे सुट्टीच दिलेली आहे त्यांना. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे. काही काही आता करायचं नियोजन केलेलं आहे, पण त्यातनं किती होतं आहे किती नाही बघू. अंघोळ वगैरे माझी आता इथं झालेली आहे आणि आता चहा वगैरे घेते. आदेश हे तर बाकी सगळे झोपलेले आणि जान्हवीची ट्यूशन असल्यामुळे आता ती 7:30 वाजता ट्यूशनला गेलेले. 7:30 ते 10:30 तिची ट्यूशन आहे. चला आता मी चहा करते, चहा घेते आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करते. आणि आहोंचा आहे उपवास, त्यामुळे त्यांना आता खिचडी तर काय आवडत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना खिचडी खाल्लं का पित्तच होतं, त्यामुळे ते खिचडी खात नाहीत. आता त्यांना भगर करून द्यायचे. भगर आमटी दिली का आपलं होऊन जात आहे ते. तर चला मग आता भगर घेते करून. भगरीमध्ये असा बटाटा कट करून घातला म्हणजे भगर टेस्टला खूप छान लागते. तुम्ही जर अजून ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. त्यामध्ये थोडी मिरची ही कट करून घातली, थोडीशी तिखट चव. तिकडं कढईमध्ये तेल घालून इथं स्वच्छ धुवून बटाटा मिरची चांगलं परतून घेतलंय आणि इकडं म्हटलं तोपर्यंत वापरते तोपर्यंत इथं मिरची थोडी कुटून घेतली खलबत्त्यामध्ये. काही भागामध्ये भगर म्हणतात तर काही भागामध्ये इकडं वरई म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणते त्याला कमेंट करून नक्की सांगा. इकडं उपवासाची भाजी पण तयार झालेली, इकडं भगरही झालेली. हा ये काय द्यायचं तुला? माझं इकडं काम चालू आहे. आज आदेश थोडा उशिराच उठलेला आहे आणि उठलं का त्याला दूध पाहिजे असतं. मम्मा दूध दे असं त्याचं चाललेलं होतं. नंतर इथं तुळशीची पूजा करून घेतली, रांगोळी ही काढली. आदेश काय केलं तू हे? चल भरू लागतील आता. काय केलं? तोडून टाकलं का? काय ठेवत नाही. स्वयंपाक हे झाल्यानंतर इथं मी कट्टा क्लीन करून घेतला. कट्टा क्लीन केल्याशिवाय काम कंप्लीट झाल्यासारखं वाटत नाही. कट्टा जर स्वच्छ केला नसेल तर आपलं वाटतं की जणू आपलं काही काम राहिलेलं आहे काय की. कपडे धुवायचे राहिले होते, मग म्हटलं आता अगोदर कपडे धुवून घ्यावं नंतर राहिलेली कामं करावी. 2 दिवसातून तर भांडी पुसूनच घ्यावी लागतात. धूळ वगैरे उडलेली असते ती, मग ते दिसायलाही बरोबर दिसत नाही. भांडे वगैरे पुसून झाल्यानंतर इथं फरशी पुसून घेतली. तर आता स्वयंपाक झाला, जेवण झाली, नंतर फरशा वगैरे क्लिनिंग करून घेतल्या, नंतर भांडे वगैरे होते ते सगळं स्वच्छ केलं. कपडे धुवून झालेत, आता सगळी कामं झालेत आणि आता हिने भाजी घेऊन आले. भाज्या घेऊन आलेत. आता ह्या भाज्या निवडून ठेवायच्या आणि आज पावभाजी करायची, त्यामुळे नंतर ह्या भाज्या निवडून नंतर पावभाजी करेल त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी भाज्या निवडून घेते. मी भाज्या निवडत होते, म्हटल्यावर परी म्हटलं की थांब मम्मा मी चहा करून देते. आणि चहा ती खूप छान बनवते. सगळं म्हणजे किती बनवायचं फक्त तिला सांगितलं किती ती छान चहा बनवते. किती कप ठेवले? 2 कप ठेवलाय का? आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि चहा वगैरे झालाय, भाज्या निवडून झालेल्या आहेत. पावभाजी करण्यासाठी इथं कुकर पण लावलेला आहे. आता बाहेर वाळलेले कपडे वगैरे आणते आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. आज काय? पावभाजी. सामान खानावळ माझ्या सुट्टीच नाही तर काय. झालंय करून, भाजी शिजवून घेतली. आता हे स्मॅश करायचंय. इकडं गिरवी होईपर्यंत हे स्मॅश करून घेते. आता वाजले संध्याकाळचे 8 आणि आम्ही बाहेर खरेदी करण्यासाठी निघालो.
तर आता बाहेरून जाऊन आले, थोडी खरेदी होती तेही केली. आता पावभाजी केलेली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पावभाजीच आहे. आता नेहमी संध्याकाळीचा स्वयंपाक 4 वाजल्यानंतर जे डेलीचं रुटीन आहे तेच आहे. तेच ते सारखं तुमच्यासोबत काय शेअर करणार म्हणून ते काही केलेलं नाही. आणि आता सगळं काम वगैरे झालेलं आहे. तर आता चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.